पोलीस कोठडीमध्ये रवानगी होताच वाल्मिक कराडचं सोंग नाश्ता आणि जेवण करण्यास नकार, तर अटक होण्यापूर्वी वाल्मिक कराड 3 राज्य फिरून आल्याची माहिती। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटांमध्ये राडा, समाजकंटकांकडून काही दुकानांची जाळपोळ तोडफोड, राड्यानंतर गावामध्ये तणावपूर्ण शांतता, उद्या सकाळपर्यंत गावात संचारबंदी। क्रीडा संकुल घोटाळ्यातील हर्षकुमार क्षीरसागरला अटक, 22 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी हर्षकुमार प्रमुख आरोपी, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। नागपुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडून आई वडिलांची हत्या, इंजिनिअरिंग करणं अवघड जात असल्याच्या रागातनं दोघांचीही हत्या केल्याची माहिती। महिला नक्षल नेता तारकासह 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण, लवकरच दक्षिण गडचिरोली नक्षलमुक्त करणार फडणवीसांचा निर्धार। घरातील सगळे वाद संपू दे आणि पवार कुटुंब पुन्हा एकत्र येऊ दे, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी आमदार राजन साळवी 12 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। राज ठाकरेंच्या मनसैनिकांना नववर्षाच्या शुभेच्छा, झालं गेलं विसरून जा, नव्यानं कामाला लागा, मराठी माणूस आणि बळीराजाच्या हितासाठी काम करा, राज ठाकरेंकडून मनसैनिकांना उत्साह देण्याचा प्रयत्न। निर्भीड निपक्ष दैनिक पुढारीचा आज 86वा वर्धापन दिन, कोल्हापूर आणि ठाण्यासह विविध आवृत्त्यांचा वर्धापन दिन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन। Thank you.